या तुमचं सुस्वागतम आहे। ये बाळा ये। अंजली ये बाळा ये घरात। हा जाऊ दे काय नाही होती बघा आली। तुम्ही विचारत होते ना सगळे जण। हा हा मग तू दिसते मग इकडून कॅमेरा आहे बाय आमचा गोप्रो। तू एकदा तरी विचारलंस का गोप्रोचा स्टेटस टाकला तर तू बोललीस तरी की अरे तिला काय कळलं ना माय न्यू गोप्रो का बोलली लिहिलं। असू द्या असू द्या असू द्या करायचे सोबत मला गॉसिप करायचे आणि यांनी सुप्रिया पुसलते पुस थांब छान दिसते तिच्यात। ठीक आहे चल आता सुरुवात करा तुमची आणि तुमचं परिपाठ मांडा आमच्या समोर। मतलब म्हणजे तुम्हाला काय झालेलं ते जरा आम्हाला सांगाल का? तुम्ही आम्हाला कळू द्याल का? कारण अशामुळेच आमचे खूप संबंध खराब झालेले आहेत या अबोलामुळे। कोणता अबोला? हिने अबोला धरलेला खरं आहे ते मी सांगते तुम्हा सर्वांना। हा 1 2 3 महिन्यापासून ही माझ्याशी बोलत नव्हती काही पण नाही। मी हिला मेसेज करायची सारखी अंजू काय झालं अंजू काय झालं। ही मला काय आयडिया द्यायची माहितीये का? ही मला आयडिया द्यायची की अगं ताई तुझे इथे ते कुत्रे आहेत ना आजूबाजू म्हणजे येडा येडी ना हिला चावतात म्हणून मी येत नाही। त्यांच्यामुळे येत मी हिला म्हटलं तुला कोण बोललं का? तुझे मम्मी पप्पा बोलले का? हिला मेसेज केला तरी नाही केलं। मग याच्यामुळे मला तिचा खूप राग आलेला। एक तर मला कोणी असं अचानकपणे कोणी माझ्याशी बोलणं बंद केलं तर मला एवढं माझं डोकं फिरतं नाही तर आपण एवढं चांगलं राहायचं आपण यांना चांगला जीव लावायचा आपल्या सख्ख्या माणसांसारखं समजायचं। आणि त्यामध्ये हे लोक मला असे दगा देतात दगा आणि हे लोक माझ्याशी ब्रेकअप करून टाकतात डायरेक्ट। त्यामुळे मला एवढा राग आला नाही जा। मग मी हिचं काय केलं हिला एकदा हिने मला आवाज दिला तिथं तिच्या घराच्या इथून मग मी पण हिला लक्ष नाही दिलं इग्नोर करून टाकलं। हिला तेवढाच निमित्त भेटलं की हिने मला इग्नोर केलं आणि सगळ्यांना सांगते तिने मला इग्नोर केलं। अरे हा या अशी अश्विनीला बोललीस हिने मला इग्नोर केलं। हा तूच मेसेज पाठवलेला तो पण वाचला मी आणि मग मला एवढा राग आला नाही मी जा अबर तो इग्नोर केलं तर केलं। मी लगेच तिला मेसेज पण केला की अंजू तू असं केलंस माझ्याशी बोलत नाहीस तू अचानकपणे बोलायची बंद झाली तू घरी काय येत नाही एवढे सबस्क्रायबर विचारतात ताई अंजू कुठे आहे म्हटलं की अंजू येत नाही अंजू कामाला जाते उशिरा येते मान्य आहे पण तरी पण एक घर तर समोर आहे येऊ शकत नाही 5 मिनिटाचं तरी नाही। हा मग मला राग आला मी तिला बोलली अंजू तू असं केलंस म्हणून मी तुला इग्नोर केलं मी त्याशी बोलली नाही आणि मी बोलणार नाही त्याची कट्टी असं बोललं। ही एखादी दुसऱ्या दिवशी तरी सकाळी येते ना पोरगी की बाबा चल ताईला काय झालं ताईचा रुसवा राग घालूया। अजूनच हो हनुमान बस हनुमानच होऊन बसली पार। अरे देवा म्हणलं जा गेली उडत मी पण एवढी शाडी ना मी तिच्या घराची तर अशी जायची तिला जळवत अजून मला एवढा कामातलं मी हुशार आहे ना। हिला अशी जळवत जायची यांच्या बाजूच्या घरात जायची पण हिच्या घरात जात नव्हती। म्हणलं जा म्हणलं बघ तिची मम्मी हाक मारायची म्हणलं हा बोलायची त्या भेटला की त्यांच्याशी बोलायची पण हिच्याशी बोलत होतो मला लई जरा गुस्सा आलेला माझा काळे गप्पस। आणि आज आले मोठी रंगपंचमीला कलर लावायला म्हणलं जाऊ दे लाव म्हणलं तुझा कलर काढते मी संध्याकाळी ये घरी तू। हा मग दुपारी आले बिर्याणी घेऊन लगेच तिचा भाव आला बघ दांडकं घेऊन हातात ते कुत्र्यांना हाकलायला। हा मग तुला भुकलेले तेव्हा भुकलेले तो होता म्हणून नाही भुकले ना। त्याच्या आधी येत होती तेव्हा भुकायची ते भुकतात ते चावत नाहीत माझी पोरं आहेत ती। तुझी पोरं मला माहिती आहे तुझी पोरं मला चावतात माझी पोरं चावतात ते काय कुत्रे आहेत का? तागुली नाही ना चावत तुझे फ्रेंड आहेत ना ते येडा येडी। तर मंडळी असं होतं सर्वजणांना प्रश्न होता कारण एखादा आपल्या कॅमेऱ्यामधल्या म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये जर एखादा पर्सन आपल्याला दिसला नाही तर साहजिक आहे लोक फॅमिली आपली विचारणार ही कुठे गेली तो कुठं गेला बरेच दिवस झाले दिसत नाही। आता माझं तर काय होता इश्यू मी तुम्हाला सगळं सांगितलं आणि तिचं पण होतं तेही सांगितलं। तर कसं असतं बोलल्याने समस्या सुटतात। आपण जर ते मनातल्या मनात ठेवत गेलं ते कुजत जातं आणि मग त्याचा एकदाच मोठा भूकंप होतो। तर मला तशी सवय नाही माझ्या जे मनात असेल मी फटकन तोंडावर बोलते आणि मोकळी होते। समोरच्याला राग आला तरीही चालेल असंच होतं माझ्या बाबतीत। आणि काही लोकांना माझं ना म्हणणं असं बोलणं पटत नाही आणि त्याच्यामुळे कसं होतं अबोला धरतात मग बोलणं बंद करायचं असं होतं।
तर अंजूच्या बाबतीत तसं काही नव्हतं, भांडण नाही, काय नाही काय नाही, फक्त तिला मी इग्नोर केला, तिला तोच धरला तिने, मला इग्नोर केलं हिने, मला इग्नोर केलं, मला लय वाईट वाटलं, मी 4 चौघं तिला आवाज दिला, हिने मला बोलली नाही. अरे पण तुला मी इग्नोर काय केलं? त्याच्या आधी मी तुला बोलत होती की अंजू काय येत नाही काय येत नाही, तर अंजू नुसती नाही गं कुत्रे कुत्रे, अरे कुत्र्यांचं तुझं मला कारण सांगते. म्हणलं जा नको बोलूस, मी पण त्याशी बोलणार नाही. असं झालेलं. आमचं काय एवढं मोठं भांडण नव्हतं, अबोला होता आणि एवढं मोठं भांडण आणि एवढं मोठं भांडण अबोला पण नव्हता. मी तरी देखील तिला मेसेजवरती बोलायची, मेसेजवरती मी सगळं बोलणं चालणं माझं चालूच असायचं. मी तिला त्या दिवशी वुमेन्स डेला तिला मुद्दामून हटकून म्हटलं माझा फोटो का नाही ठेवलास तू, ठेव माझा फोटो. मग तेव्हा म्हणते हा चालेल ठेवते. म्हटलं गेल्या वर्षी ठेवलास, ह्या वर्षी काय का झालं, म्हटलं काय वाद भरला तुला तशी म्हटलं काय तुला वाद भरला. तेव्हा म्हणते की नाही ठेवते. मग ठेवला जरा उशिरा का होईना पण ठेवला, परत थोड्या वेळाने काढून टाकलेला बिचारीने. हा ना, काय काढलास ते? अरे काळे आपल्या ग्रुपमध्ये आपण वुमेन्स उड्या, मग हिने पण ऍक्टिव्ह ठेवलेलास तू माझा दोघींचाच होता. अरे मग आपल्या चौघींचा भारी आलेला म्हणून मी ठेवलेला. बाई माझे इंटेन्शन तिचे किती वेगवेगळे आहे तिचे बघ ना. बाबा किती बेकार पोरगी हाय का. म्हणजे मग ते आपल्या दोघींचा ठेवायचा. अरे देवा, म्हटलं आमच्या चौघी आहेत ना आपण, आता आमचा ग्रुप आहे ना आपला, ग्रुप आहे ना आपला, मग चौघी माझ्या दोघी कुठे विचार जातील, मग त्यांना पण होतं ना, मग वेगळं वाढत जातात ना. मग लोक बघत नाही स्टेटस ना, एक असलं तर लगेच बघतात. समजलं का. म्हणजे मी माझ्या आईचा लास्टला ठेवला पण ह्यांचा पहिल्यांदा ठेवला. असो जाऊ द्या, चला ठीक आहे जाऊ द्या. तर असं मंडळी बोलल्याने समस्या सुटतात, वाढत नाही. तर तुम्ही देखील तुमच्या घरातील व्यक्ती किंवा तुमचे मित्र मंडळी, घरातील रिलेटिव्ह नातेवाईक कोणी असेल त्यांच्याशी असं अबोला धरू नका. मनात जे आहे ते पटकन बोलून टाकायचं, ठेवायचं नाही. मग त्याच्याने भांडणे अजून आणि नाही त्याच्यामुळे गुंता अजून वाढत जातो आणि मग त्या गुंत्याला एक वेगळंच वळण मिळतं आणि मग प्रत्येकाचे कसे विचार वेगवेगळे असतात, मग ते आपले मतं त्या गुंत्यामध्ये गुरफटत जातात. अजून त्याच्यामुळे काय होणार, मग वेगवेगळे त्याला वळण मिळतं मग आणि आपल्याच मनाने मग काहीतरी हे करत जातात. काय करतात गं, त्याच्यामुळे कसं होतं, मग ते अंदाज लावत जातात. अंदाज लागतो, हा नाही हिने असंच केलं असेल, तिने तसंच केलं असेल, हे असंच, हिच्या मनात तेच चाललं, तिच्या मनात तेच. अरे तुम्ही त्याच्या मनातलं मनकवडे होऊ नका. जे काय आहे ते तुम्ही स्पष्ट समोर बोलवा आणि त्यांना बोला. असं करता आम्ही थोडे गॉसिप करतो. टायगर इथं मांडीवर झोपला हिच्या, बघा आहे बहीण प्रेम आहे ना. हे गप, सुप्रिया निघाली. चला आपण सुप्रियाला सोडायला जाऊया इकडून. हे टायगर बाय. बिचारीची झाली सुट्टी, संपलेली आहे. 2 दिवसाची सुट्टी होती. तर सुप्रियाला आता आम्ही जातो सोडायला. तर टायगर पण सोडायला बघा इथं तयारच आहे ना बाबली. ए बाई चप्पल घालते का, अशीच जातीस? चप्पल तिकडे त्या साईडला. अगं ती बघ इथं, तू काय चक्कर गेली चालली ती. जाऊ दे थांब, ती टायगर मागं लागला. टायगर मागं इथून झालं. टायगर तुझ्या आधी. ए बाबू आपल्याला नाही जायचं. ए इकडे या, तिला जाऊ दे, आपल्याला नाही जायचं. हा ये, हा परत या, तिला जाऊ दे, आपल्याला नाही. चल नको बोलू, तुला पाडल. येईल ना परत, तू थांब, जाऊ नकोस, येईल तो परत. बघा आता टायगरीच्या मागं लागलाय. काय करावं ह्याला, पाळा. हा या, आपल्याला नाही, ती तिच्या कामात चालली. हा सुप्रिया झटक लगेच. जायचं नाही, आपण इथंच आहे, आपण इथंच. ए मारणार ना सुमित मारणार ना तुला. अजिबात जायचं नाही. तुझं काय काम आहे, गेली ती. नो चल घरात इकडे. हे बघा हा टायगर असा करतो. हां मग तिला बिचारीला कामाला जायचं आहे ना, गेली ना ते कामाला. मग ढपे तिकडे जाते का, निघायला काय करतो. तेल लावलं ना व्यवस्थित टायगरला. बघा मी तेल लावत होते, आता सगळा हात तेलकट आहे.
खूपच त्याची स्किन ड्राय झाली, तर म्हणलं थोडं तेल लावते आता. तर लावलं आहे तेल. आता दादाला म्हणाल थोडी आंघोळ घाल थोड्या वेळाने आहे ना, तोपर्यंत तेल चांगला मुरू दे. खोबरेल तेल लावलं आहे. आतमध्ये लागलं आहे का नाही काय माहिती, का वरच लागलं आहे. असं लावायला पाहिजे. लय केस निघतात हे बघा, आतमध्ये हात घातले की असं भरपूर केस निघतात. म्हणजे लावली की तिथं गाणी ऐकायला येत नाही. तर मंडळी हे बघा, सुप्रिया गेली बिचारी. 1-1.5 दिवसाची तिला सुट्टी होती. 1.5 दिवसाची सुट्टी संपली. परवाच्या दिवशी रात्री 10 वाजता आलेली आणि आज सकाळी 10ला गेली सुद्धा असं. आणि बरेच जण मला कमेंटमध्ये करता की ताई तुम्ही टिकली लावत नाही, टिकली लावत नाही. आणि खरंच माझ्या कपाळाला टिकलीच नसते जेव्हा व्हिडिओ काढत असते तेव्हा. आता कसं आहे, माझं काम वगैरे घरातील सगळं आटोपल्याच्या नंतर 1 वाजता दुपारची माझी आंघोळ झाल्यानंतर, त्यानंतर जेवण असतं, जेवण बनवतो 3 वाजता, त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट 4 वाजता, जरासं झोपायचे 4:30 ते 5:30, उठायचं परत झाडून झटकून घरातीलच कामं असतात. मी केसांनासुद्धा 2-2 दिवस फणी लावत नाही. टिकली लावायला कुठं वेळ आहे, पावडर नाही का काय नाही. कधी कुठे बाहेर जायचं ठरलं तर तेवढाच एक माझा मेकअप जरासा असतो, टिकली लिपस्टिक एवढंच, बाकी काही नसते. तर असं आहे, मला माझ्यातच वेळ नसतो आहे. घरातली कामच माझी उरकत नाही पटापटा. त्यामुळे कायचं आहे, तर कुठं वेळ आहे एवढं नटापटा करून, कोण बघायला मोकळं आहे आता असं. म्हणजे घरातल्या घरात काय मेकअप करून बसायचं असं माझं म्हणणं आहे. तर मला तेवढा वेळही नसतो, म्हणून टिकली वगैरे लावायला मिळत नाही असं. तर चला मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय.